सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तडवळे तालुका खटाव येथे ग्रामविकास मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये निधी मंजूर झालेल्या पालीचा खंडोबा सभामंडप कामाचे भूमिपूजन संपन्न झाले। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघ सुजलम सुफलम करण्यासाठी तसेच नागरिकांच्या विविध विकास कामाचा प्रश्न लावण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून भाऊंनी नेहमीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे। यापैकी तडवळे येथे पालीचा खंडोबा सभामंडप 10 लाख रुपये विकास कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, विशाल बागल नेते, रामभाऊ देवकर नेते, सोपान साबळे काका, बाळासू पवार, चंद्रकांत फाळके, विनायक मोरे यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला। मतदारसंघातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, विविध विकास कामाचा, दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टीने सातत्यपूर्ण करून जवळपास 90% रस्ते, पाणी व अनेक विकासाची कामे पूर्ण केली असून यापुढे विकास कामाची कामे पूर्ण केली असून यापुढे विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास धनंजय चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला। या भूमिपूजन सोहळ्यासाठी भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख विक्रमसिंह उर्फ सोमनाथ भोसले, युवा नेते विशाल बागल, सरपंच सौरवपाली खाडे, उपसरपंच बाळासू पवार, माजी सरपंच मालन साबळे, माजी सरपंच अलकाताई पळे, माजी सरपंच गणपतराव खाडे, ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, युवा नेते अमोल साबळे, युवा नेते नितीन शेठ पळे शेठ, बाळासू खाडे गुरुजी, बबन खाडे गुरुजी, सुभाष खाडे नेते, तानाजी पवार, सत्यवान पळे पाटील, धनंजय नांगरे पाटील, पत्रकार हनुमंत पुंडेकर, भीमराव माळवे फौजी, तसेच पत्रकार दत्तात्रय फाळके, पत्रकार जी.के. काळे, महादेव पळे माजी सुभेदार, तानाजी खाडे गुरुजी, सूरज पाटोळे, ठाणे पोलीस, सुधीर साबळे, शंकर साबळे, आशिफ शेख, सदानंद बनसोडे, रणधीर पवार, गौतम मोरे, चंद्रकांत फाळके, भगवान साबळे, पांडुरंग साबळे, प्रदीप पुंडेकर, दिलीप फाळके, संजय वसव, छगन खाडे पाटील, राजू हांगे। खरं तर सगळ्यांची नावं घेणे मुंडे साहेबांच्या कार्यक्रमाची सुरुवात करायचं जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तडवळ्यात अनेक प्रकारची विकास कामे या ठिकाणी आपण सुरू करतोय। भूमिपूजन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व माननीय पदाधिकारी आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल प्रथमतः भारतीय जनता पार्टी तडवळे यांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो। त्यासाठी जेव्हा जेव्हा गरज लागली पाटील साहेब त्यावेळी हे 2 महामेरू असे चव्हाण साहेब आणि विशालजी त्यांनी आम्ही हाक दिली की तिकडून प्रतिसाद आलाच। जे काम राहिलं होतं गेल्या 50 वर्षाचा बॅकलॉग त्या दिवशी मी सांगितलं की हा सगळा ह्या 5 वर्षात भैरवनाथांना आम्हाला संधी दिली काम करण्याची ग्रामपंचायतीमध्ये आणि नशिबाने आपलं सरकार बी आलं, आपले भाऊ बी आमदार झाले आणि त्यांच्या माध्यमातून तडवळे ओढ रस्ता असेल, पाणी असेल, तडवळे गावातील अंतर्गत रस्ते असतील, गटार असतील, अशी विविध विकास कामांचा पाठपुरावा करून आज मनस्वी आनंद होतोय की ग्रामपंचायतीने आमच्या 5-7 महिन्याचाच कालावधी राहिलेला आहे संपायला आणि एकही काम शिल्लक ठेवायचं नाही असा आम्ही ग्रामपंचायतीने मानस केलेला आहे। आज पुण्यस्मरणानिमित्त या तडवळे गावामध्ये आज योगायोग आला। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा योगायोग आला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मुंडे साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं असं समजून आपण या ठिकाणी आमचा सन्मान पण केला। अनेक दिवसानंतर खरं तर लोकसभेनंतर आणि विधानसभेनंतर मला या गावामध्ये नारळ फोडण्याचा हा पहिला योग मिळाला। मगापासून गुरुजींनी आणि अमोलरावांनी सांगितलं कुठला शब्द डावलला नाही किंवा कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित नाही असं नाही, परंतु 2 कार्यक्रमाला चुकून मला येता आलं नाही। वहिनी साहेबांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी बोलवलं होतं परंतु मला मुंबईला जावं लागलं, त्यावेळी येता आलं नाही आणि आपल्या गावचे आपले पार्टीचे खंदे समर्थक पीडी पाटोळे यांचे चिरंजीव यांच्या लग्नालाही येता आलं नाही। त्याची खंत मनात असल्यामुळे खरं तर रात्री तुमचा फोन आला आणि मी तो शब्द डावलला नाही। आज सुद्धा माझं सगळ्यात महत्त्वाचं काम असताना पण मुद्दाम मी
सगळं कामं सोडून या उद्घाटन प्रसंगी आलो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटन प्रसंगी उपस्थित टोमपुरी गावचे आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक माननीय रामभाऊ पाटील देवकर साहेब, तसेच विषय प्रामुख्याने आपले गोपालराव नाना पोळे साहेब, तसेच या ठिकाणी असणारे आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे सर्व संचालक सदस्य, त्याचबरोबर गावचे सर्वच तरुण वर्ग असतील. या ठिकाणी वेळात वेळ काढून वय वाढलं असलं तरी त्या कुलस्वामीचा नारळ पडण्याचा हा भाग्य आज मला या ठिकाणी मिळालं. नक्कीच तुमच्या शब्दालाही पुढे मागे यश यावं, कारण कुलस्वामीचा नारळ पडताना तुम्ही चांगला संकल्प करताय. पण नशिबाचा भाग असेल, कुठलं आरक्षण पडेल, गाव कुठं जाईल, कुठला गट पडेल, हा पुढचा भाग आहे. तुमच्या भावनेचा आदर करून तुम्ही माझ्याबद्दल जी काही सहानुभूती दाखवताय त्याचा खऱ्या अर्थानं आदर करतो. भावांच्या माध्यमातून खरं तर तालुक्याचा विकास घडत असताना या तडावळ्यावरती विशेषतः भावांनी जास्तीचं लक्ष दिलं, कारण गेल्या 4-5 वर्षामध्ये या गावामध्ये कामं कमी झाली अशी अनेक विरोधकांची चर्चा असायची. परंतु कसं आहे, विरोधकांना वाईटच दिसणार, चांगलं काय दिसणार नाही. मधल्या काळामध्ये मागच्या पंचवार्षिक मध्ये 2.5 वर्ष सत्ता आपली नव्हती, त्या कारणानं कदाचित विकास कामं दिसली नसतील. परंतु 2.5 वर्षानंतर अनेक विकास कामां सत्तांतर झालं आणि विकास कामांचा वेग बघता भाऊंनी किती कामं केली हे तुम्ही आता मला सांगता येणार नाही, कारण तुम्ही या गावचे नागरिक आहात. तुमच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून समजत असतं की तडावळ्यामध्ये पाण्याची काम असतील, रस्त्याची काम असतील, वडूज रस्त्याचा अनेक वर्षांचा प्रश्न भावांच्या माध्यमातून सुटला. गेल्या काही महिन्यापूर्वीच भाऊंचं मंत्रिपदाचं नक्की झाल्यानंतर तर सगळ्यांना शंकाच नाही की आता तडावलंच काय, अगदी खटाव मानचा विकास कधी खुटणारच नाही. या माध्यमातून, भावांच्या माध्यमातून जी कामं होत आहेत ते आपल्याला मोजता येणार नाही एवढी कामं या काही वर्षामध्ये दिसून येतील. तडावळ्याचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल. या गावच्या सर्व सुशिक्षित शिक्षक वर्ग असतील, उद्योगातील असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसाय करणारे अनेक तरुण तडावळ्यापासून बाहेर जरी राहत असेल तर त्यांचं लक्ष या गावावरती नेहमीच असतं. विकास कामाच्या बाबतीत घटतट न धरता तडावळ्याचा आदर्श घेतला पाहिजे तालुक्यानं. असं आपलं गाव गुण्यागोविंदानं नांदत असताना भावांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतं. भक्तांचे भूमिपूजन करण्यासाठी आल्यासह भक्तांचे सस्वागत कार्यक्रम संपला जाहीर करतो.